चला आले का सर्वजण. सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये. हो, 3,000 रुपये लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्याचे 3,000 रुपये येणे सुरुवात झालेली आहे. आज फक्त या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे आलेले नाहीत तर तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे अजून आलेले नाहीत तर व्हिडिओ पूर्ण बघा. कोणत्या जिल्ह्यात किती वाजता आज पैसे सोडले जाणार आहेत ते सर्व सांगतो. कारण काही जिल्ह्यात पडले 2 महिन्याचे 3,000 रुपये. तसेच लाडक्या बहिणींना 10,000 रुपये. हो, 10,000 रुपये पण लाडक्या बहिणींना. त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींना तुम्ही वाट बघत होते ना, हप्ता कधी येईल प्रतीक्षा तुम्ही करत होते, परंतु हप्ता काही तुमच्या खात्यामध्ये जमा न होत होता. परंतु आता सर्वात मोठे आनंदाचे अपडेट 3,000 रुपये आलेले आहेत लाडक्या बहिणींना. हो, हे बघा 3,000 रुपये 2 महिन्याचे एकत्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्याचे एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये. याबद्दल तर आपण समजून घेऊया. परंतु 10,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहे, त्याबद्दल पण समजून घ्या. हो, डायरेक्ट 10,000 रुपये. काय आहे अपडेट तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच समजेल. काही जण काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही. आता मी 10,000चं सांगितलं तर कमेंट करून सांगाल की 10,000 कसं काय मिळतील आणि फेक बातमी, असं बातमी तसं बातमी असे कराल तुम्ही. आता कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला. त्याबद्दल पण अपडेट आहेत. तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि उगाच कमेंट करत असतात. पहिले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, माहिती पहिले बघत चला. आणि जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना सर्व माहिती समजते आणि एक एक अपडेट पण संपूर्ण समजते. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जे कमेंट करतात आणि म्हणतात की फेक आहे, ते आहे, असं आहे तसं आहे, तर ते अर्धवट माहिती बघतात आणि त्यांना काहीच समजत नाही. तसेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महत्त्वाचं म्हणजे आजच्या बातम्या. हे बघा, बातम्या बघणार आहोत आपण आज रोजीच्या. अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत. आणि या बातम्या बघितल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही. कारण एवढ्या कामाच्या बातम्या मी घेऊन येतो ना रोजच्या, की तुम्हाला त्या बातम्या कोणीच सांगणार नाही. हो, कोणीच तुम्हाला सांगणार नाही. फक्त आपल्या चॅनलवर त्या बातम्या पाहायला मिळत असतात तुम्हाला. मग त्या बातम्या बघितल्या तर मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. कारण टॉप बातम्या, कामाच्या बातम्या ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे, तुमच्या फायद्याचं सर्व मिळणार आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फक्त. ओके, चला आपण आता जाणून घेऊया सर्व काही माहिती. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे बहिणींनो, तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात ना, पटकन या व्हिडिओला लाईक करा. चला लाईक करा बरं या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. ओके, आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला शेअर करा. चला आता बघा सर्व अपडेट. तर चला, तुम्ही व्हिडिओला लाईक केलंच असेल, चॅनल पण सबस्क्राईब केलं असेल. नवीन असाल तर तुम्ही चॅनल पण सबस्क्राईब केलं असेल. जरी नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल आणि या व्हिडिओला लाईक करा. चला आता आपण जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती. अखेर ज्या हप्त्याची लाडक्या बहिणीनं तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणे सुरू झाले. हो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पडले सांगतो, सर्व यादी पण दाखवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जरी तुमच्या खात्यामध्ये बहिणींनो अजून पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. किती वाजता कोणत्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील
त्याबद्दल पण मी माहिती देतो. सर्व माहिती सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. हे बघा, सर्वात मोठी अपडेट म्हणजे एवढा मोठा आकडा समोर आलेला आहे ना हप्ता बंदचा. आता तुम्ही बघा तो आकडा हप्ता बंदचा. आता भरपूर बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. जो आकडा आहे तो समोर आलेला आहे. तर किती बहिणींचा हप्ता बंद झाला त्याबद्दल पण आपण समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती. हप्ता बंद का झाला? 4 चाकी वाहन होती बहिणींजवळ, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होतं त्या बहिणींचं. तसेच आयकरदाता होत्या, सरकारी कर्मचारी बहिणी होत्या, अशा अनेक बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. हप्ता बंद करण्यात आलेला आहे. चला आता जाणून घेऊया आपण ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले त्याबद्दल माहिती बघूया. आणि आजच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता मी सर्व सांगतो तुम्हाला. बघा आता व्हिडिओ. चला लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. हे बघा, राज्याच्या माहिती तंत्रज्ञान IT विभागाने केलेल्या तपासणीत 26.3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले. या महिलांना योजनेच्या सुरुवातीपासूनचं दरमहा 1500 रुपये मिळत होते, ज्यामुळे आतापर्यंत सुमारे 15,128 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांवर खर्च झाले. ही रक्कम योजनेच्या चालू आर्थिक वर्षाच्या 10,000 कोटीच्या बजेटपेक्षा जास्त आहे. यामुळे योजनेच्या प्रारंभिक तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बघा काय झालेलं आहे, भरपूर बहिणी योजनेसाठी अपात्र आहेत. भरपूर बहिणींजवळ 4 चाकी वाहन होती, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त होतं, काही सरकारी कर्मचारी बहिणी होत्या. तर अशा बहिणींना सुरुवातपासून 1500 रुपयाचा लाभ मिळत होता. परंतु आता जी काही तपासणी झाली त्या तपासणीमध्ये संपूर्ण आढळलं की या बहिणी अपात्र आहेत. जवळपास 26.3 लाख एवढ्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या. त्यांचा हप्ता बंद झाला आणि यांना सुरुवातीपासून जे पैसे मिळाले आहेत तर जवळपास 26.3 लाखांहून अधिक महिलांना जे पैसे मिळालेले आहेत त्याचे टोटल आकडा तुम्ही बघू शकता. 15,128 कोटी रुपये या बहिणींच्या खात्यात गेलेले आहेत. एवढे खर्च झालेले आहेत. बघा तर ही रक्कम जी आहे ती योजनेच्या चालू आर्थिक वर्षाच्या 10,000 कोटीच्या बजेटपेक्षा जास्त आहे. यामुळे आता प्रारंभिक तपासणीत प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठीक आहे, पुढे बघा माहिती महत्त्वाची अजून. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी या अनियमिततेची जी काही पुष्टी आहे ती केली. बघा अनियमिततेची जी काही पुष्टी आहे, अनियमिततेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की अपात्र खात्यांवरील पेमेंट तात्पुरते थांबवण्यात आले आहे आणि या गैरप्रकाराची सखोल चौकशी सुरू आहे. आम्ही जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करू असे तटकरे यांनी ठामपणे सांगितले. बघा माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. आता काही लाडक्या बहिणींची जे काही पेमेंट आहे ती तात्पुरती थांबवण्यात आली. बघा समोर बघा स्क्रीनवरती, कारण या बहिणी अपात्र होत्या आणि ज्यांची पुष्टी झालेली आहे म्हणजे 25 ऑगस्ट रोजी पुष्टी झालेली आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींची जी काही पेमेंट आहे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. आलं लक्षात? ठीक आहे, ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांचा हप्ता थांबवण्यात आला, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले. चला त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती बघा तुम्ही आता. तर ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना हप्ता येणे सुरू झाले. परंतु ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अशा अपात्र बहिणींची आता पेमेंट थांबवण्यात आलेली आहे. याबद्दल माहिती आलेली आहे. चला आता जी माहिती आहे ती माहिती तुम्ही समजून घ्या. सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. इथे आता नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही
ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, ऑगस्ट हप्ता प्लस सप्टेंबर महिना लागून गेला, अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. त्यामुळे सर्व बहिणी टेन्शन घेत होत्या की हप्ता येतो की नाही. हे बघा, आता 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील अशी चर्चा आहे. अशी काय आहे चर्चा. आता मागच्या वेळी अशी चर्चा पण झाली होती, परंतु 2 महिन्याचे एकत्र पैसे देण्यात आलेच नाहीत मागच्या वेळी पण, मागील महिन्यामध्ये. परंतु आता सांगितलं जात आहे की 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील, परंतु या बातमीमध्ये एवढा दम नाही. माझ्या माहितीनुसार तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. हो, ते पण ऑगस्टचे, मागील महिन्याचे ऑगस्टचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता कोणते क्षणी जमवतील. सुरुवात झालेली आहे असं समजा. अचानकपणे तुम्हाला SMS येईल आणि तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जे आहेत ते 1,500 रुपये जमा होणार आहेत. तर तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होती तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे केव्हाही जमा होईल. हो, अजून सुरुवात जरी झालेली नसेल, परंतु आता सुरुवात होणार आहे. कोणत्या क्षणी सांगता येत नाही बहिणींनो आता, कारण वेळ झालेली आहे. माझ्या माहितीनुसार तुम्हाला बघा 5 सप्टेंबरपर्यंत, तारीख लक्षात घ्या, 5 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. 5 तारखेपासून सुरुवात होणार आहे. अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु तुम्हाला जवळपास 5 सप्टेंबरपासून हप्ता येणे सुरू होणार आहे. आलं लक्षात. आणि निधी आहे, जो निधी तो डीबीटीवरती आता पाठवण्यात येणार आहे. डीबीटीवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्ता येणे सुरू होणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे, येस टाईप करायचं आहे. ज्यांना कोणाला आले नाही त्यांनी नाही सांगायचं आहे कमेंट करून. ओके, सुरुवात होणार आहे. अजून जरी पैसे आले नसतील तर, परंतु कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता आता जमा केला जाणार आहे बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात. आणि हे बघा, चल लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व सांगितलं मी बहिणींनो. आता 10,000 रुपये मिळणार आहेत, त्याबद्दल पण अपडेट समजून घ्या. ती माहिती पण अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही. आता पहा महत्त्वाचे अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. हप्ता अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यामध्ये आता जमा होईल. थोडी प्रतीक्षा करा. 5 सप्टेंबरपर्यंत पैसे येऊ शकतात, त्यामुळे जास्त तुम्हाला प्रतीक्षा करण्याची गरज नाही. अचानकपणे हप्ता आता येणार आहे. ओके, आता बघा, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. चला आता आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा. आणि 10,000 रुपये मिळणार त्याबद्दल पण माहिती आहे व्हिडिओमध्ये. पुढे ती माहिती मिळणारच आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ कट करू नका, कारण आता ज्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे या बातम्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार 50% अनुदान. हे बघा, कडबा कुट्टी मशीनवर 50% अनुदान दिलं जाणार आहे शेतकरी भावांना, आणि हे सरकारकडून मिळणार आहे अनुदान. बघा, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना 50% अनुदानासह सुरू केली आहे. ही नवीन योजना सुरू केलेली आहे. 2 HP विद्युत मशीन शेतकऱ्यांना जनावरांचा चारा जलद आणि सोप्या पद्धतीने तयार करण्यात मदत करते. ओके, यामुळे काय होतं की जो काही चारा आहे, जनावरांचा चारा सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर तयार करण्यात हे मदत करतं. त्यानंतर ही योजना मेहनत कमी करते, वेळ वाचवते आणि चारा वाया जाण्यापासून बचाव करते. ओके, आता यासाठी पात्र कोण आहेत बघा. महाराष्ट्रातील रहिवासी, शेतकरी किंवा पशुपालक, वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यासाठी अशा शेतकरी भावांना याचा लाभ मिळणार आहे. ओके, हे बघा, आता अर्ज स्थानिक कृषी विभाग कार्यालयातून किंवा महाडीबीटी पोर्टलवर करता येईल. पडताळणीनंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाईल. तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहेत, आणि हे तुम्हाला कृषी विभाग कार्यालयात किंवा महाडीबीटीवर ते तुम्हाला या संदर्भात जे काही अर्ज आहेत ते करता येणार आहे, फॉर्म वगैरे भरता येणार आहे. राज्य सरकारने शेतकरी व पशुपालकांसाठी जनावरांच्या चाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 HP विद्युत चलित कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी 50% अनुदान मिळत आहे.
तसेच या मशीनमुळे जनावरांचा चारा सहज आणि जलद तयार होईल, शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि कष्टही कमी होण्यास मदत होईल. ओके, तर या सर्व गोष्टी आहेत. अत्यंत महत्त्वाची बातमी होती पहिली बातमी, बातमी नंबर 1. चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 1 आपण बघितली. आता बातमी नंबर 2 बघा. पावसा संदर्भात आहे का बातमी? तर नाही, पावसा संदर्भात नाही आहे, पुढे आहे पावसा संदर्भात. पहिले ही बातमी नंबर 2 बघा. महाराष्ट्रातील प्रायव्हेट कंपन्यांच्या कामगारांना 12 तास ड्युटी, 144 तासांचा ओव्हरटाईम. सरकार कामगार कायद्यात 5 मोठे बदल होणार. बघा, कामगार कायद्यात 5 मोठे बदल सरकार करत आहे, त्याबद्दल ही माहिती समोर आलेली आहे. बघा, महाराष्ट्रातील प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आता आणखीन जादा वेळ काम करावे लागू शकते. महाराष्ट्र सरकार राज्यातील खाजगी कंपन्यांमध्ये कामाचे तास वाढवण्याची योजना आखत आहे. सध्या सरकार या कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि जर यावर निर्णय झाला तर 9 तासांऐवजी 10 तास दररोज काम करावे लागेल आणि काही कंपन्यांच्या कामगारांना 12 तास ड्युटी, 144 तासांचा ओव्हरटाईम करावा लागू शकतो. सरकार महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना रोजगाराचे नियम आणि सेवा शर्ती कायदा 2017 मध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत दुकाने, हॉटेल्स आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. बघा, तर जो काही कामाचा तास आहे तो वाढवण्यात येणार आहे असं इथे म्हटलेलं आहे आणि तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे. हे बघा, राज्याच्या कामगार विभागानेही मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केली आणि जर सर्व काही व्यवस्थित झाले तर लवकरच हा नवीन नियम लागू केला जाऊ शकतो. हे बघा, तर हा नवीन नियम लागू होऊ शकतो आणि ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत तिथे जे कामगार आहेत त्यांना 12 तास ड्युटी करावी लागू शकते. म्हणजे जो काही तास आहे, म्हणजे ज्या ठिकाणी 9 तास आहे तिथे 10 तास होईल, म्हणजे 1 तास वाढणार आहे ड्युटीचा आणि 1 तास काम करावं लागेल जास्त. काही कामगारांच्या बघा 12 तास ड्युटी, 144 तासांचा ओव्हरटाईम करावा लागू शकतो. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची बातमी होती, बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता. चला बातमी नंबर 3 बघा आता. बातमी नंबर 3 अत्यंत महत्त्वाची पावसासंदर्भात बातमी आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, बातमी समजून घ्या. सर्व बातम्या तुमच्यासाठीच आहेत, कामाच्या बातम्यात. हो, 10,000 रुपये संदर्भात पण माहिती मिळणार आहे. बरं, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, पुढे माहिती आहेच. जवळपास 26-27 मिनिटाचा व्हिडिओ आपला, त्यामध्ये सर्व तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहे. काही टेन्शन घेऊ नका, सर्व अपडेट सांगतो. पहिले ही पावसासंदर्भात बातमी पहिले समजून घ्या. हे बघा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, जालना, ठाणे, मुंबई आणि 12 जिल्ह्यांना अलर्ट. महाराष्ट्रात भयानक पाऊस, 24 तासात 6 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. बघा, पावसाचा जो काही वेग आहे तो वाढलेला आहे. पुणे असो, रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, सातारा, जालना, ठाणे, मुंबई आणि 12 जिल्ह्यांना अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रात भयानक पाऊस सांगितलेला आहे 24 तासात. बघा, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि आसपासच्या भागात पावसाने जोरदार कमबॅक केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवतानाच हवामान खात्याने IMD मुंबईसह महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बघा, हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पुढे बघा, महाराष्ट्रात भयानक पाऊस पडत आहे. 24 तासात
6 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात परिस्थिती सर्वात जास्त बिकट झाली आहे, जिथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसेच पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाट भागात 24 तासांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कुठे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तुम्हाला मी ते सांगितलं. ओके, पुढे बघा. तर पुढे माहिती आहे महाराष्ट्रात सरकारने हे बघा 29 ऑगस्टपर्यंत जबरदस्त पाऊस झाला. तर तिथून जो अहवाल आहे गेल्या 24 तासात राज्यात पावसामुळे 6 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातून प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय 5 जण जखमी झाले आहेत, तर 42 गुरेही मृत्युमुखी पडले आहेत. गुरे देखील मृत्युमुखी पडलेले आहेत. लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबद्दल जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी पण शुक्रवारी जाहीर केली होती मागच्या. मुसळधार पावसामुळे राज्यातील मराठवाडा भागात असलेल्या लातूर जिल्ह्यातील 60 पैकी 29 महसूल मंडळामध्ये नद्या आणि नाल्यांमध्ये पाण्याची जी काही पातळी आहे ती वाढली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जवळपास 50 रस्ते आणि पूल पाण्यावरून वाहून लागल्याने बंद करण्यात आले आहेत. तर पावसासंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. 24 तासात भयानक पाऊस सांगितलेला आहे महाराष्ट्रात. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. बातमी नंबर 4 ही शेवटची बातमी आहे. एवढी बातमी बघून जा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना 10,000 रुपये, तर त्या 10,000 रुपये संदर्भात समजून घ्या. 10,000 रुपये कोणाला मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार आहे, त्याबद्दलची माहिती आहे ती सांगतो. सर्व माहिती भेटते आपल्या चॅनलवर. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला. काही नाही, आता छोटासा काही जास्त मिनिटे बाकीत नाहीत. आता छोटासा व्हिडिओ आहे शेवटचा, एवढी माहिती बघून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. बघा माहिती बघा. बातमी नंबर 4 आहे. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला 10,000 रुपये लाडकींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. आता कोणत्या लाडक्यांसाठी, कोणती लाडक्या बहिणींसाठी ही नवीन योजना काढलेली आहे किंवा 10,000 रुपये मिळत आहे, चला त्या संदर्भात समजून घ्या. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही नवीन योजना आलेली आहे, ज्यामुळे दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. या योजनेत महिलांना आर्थिक मदत मिळते. दरम्यान आता बिहार सरकारने ही महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत. पहिल्या हप्त्यात महिलांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा, तर हे 10,000 रुपये कुठे मिळणार आहेत? बिहार सरकारने महिलांसाठी ही योजना काढलेली आहे. बिहारमध्ये महिलांना हे 10,000 रुपये पहिल्या हप्त्यात मिळणार आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. महिलांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री महिला रोजगार योजना मंजूर केली आहे. तर बघा, ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात 1,500 रुपये दरमहा मिळतात, त्याचप्रमाणे आता बिहारमध्ये 10,000 रुपये दिले जाणार आहेत. परंतु ते दरमहा मिळतील की 6 महिन्यात एकदा मिळेल, ते अजून निर्णय होईलच बिहारमध्ये. तर ही बातमी बिहारची होती. बिहारच्या महिलांना हे 10,000 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना कशा आपल्या राज्यात आहे तसं तिथे पण लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येत आहे आणि तिथे 10,000 रुपये दिले जाणार आहेत. आला लक्षात? चला, समजलं तुम्हाला? सर्व क्लिअर झालं, सर्व लक्षात तुमचं आलं असेल. चला ही बातमी समजली. आता पुढील एक महत्त्वाची अपडेट समजून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा,
तर बघा आपण सर्व माहिती समजून घेतली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आणि सर्व अपडेट सर्व बातम्या आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती पूर्ण माहिती आपण समजून घेतली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली आहे. ओके, ज्या पण महत्त्वाच्या कामाच्या बातम्या असतात ना त्या सर्व कामाच्या बातम्या मी तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सांगत असतो. त्यामुळे सविस्तर माहिती दिल्यामुळे थोडा व्हिडिओ लांब होतो परंतु तुम्हाला सर्व कामाची माहिती मिळून जाते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट असो किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा आजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून गेलेली आहे. आता तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही. ओके, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती बघितली. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण सुरुवातीला बघितली. 10,000 रुपये कोणाला मिळणार आहे त्याबद्दल पण सांगितलं आणि पावसासंदर्भात असो किंवा शेतकरी भावांसाठी काही महत्त्वाच्या बातम्या असो, तरुणांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी ज्या काही बातम्या होत्या त्या सर्व बातम्या सांगितल्या मी तुम्हाला. ओके, सर्व बातम्या सांगितल्या. कामगारांसाठी पण काही महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या बातम्या पण तुम्हाला सर्व काही सांगितले. ओके, ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.